हाय, मी अधीश. आजपासून तुमच्या माझ्या या आपल्या सगळ्यांच्या खमंग खुसखुशीत प्रवासामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपल्या या कुटुंबाचं नाव आहे फूड कुटुंब. वसुदैव कुटुंबकम. म्हणजे कसं सगळी पृथ्वी एक कुटुंब आहे, तसं जी लोक खाण्यावरती प्रेम करतात ते या सगळ्या कुटुंबामध्ये वेलकम आहेत. पण त्याआधी माझ्या कुटुंबाची ओळख करून मी तुम्हाला देणार आहे. आता येणाऱ्या भागांमध्ये माझ्या कुटुंबातलं कोणी ना कोणतरी व्यक्ती इथे छान छान पदार्थ करणार आहेच आहे. कारण आमच्या घरात एक फंड आहे, आम्हाला जेवढं छान खायला आवडतं तेवढंच उत्तम बनवायला देखील आवडतं. आणि याची सुरुवात जिच्यापासून होते ती म्हणजे माझी आई मीरा गबाले. ती आज आपल्याला या सगळ्या प्रवासाची सुरुवात करणार आहे. सो आई, आज मला सांग, सुरुवातीला आपण काय दाखवणार? आज सुरुवातीला आपण मिक्स भाज्यांचं लोणचं दाखवणार आहे. मिक्स भाज्यांचं लोणचं. लोणचं. क्या बात आहे. मागच्या भागामध्ये आम्ही छान गरमागरम शिरा केला होता. शिरा आणि लोणचं हे कॉम्बिनेशन आहे. सो तुम्ही शिऱ्याचा एपिसोड बघितला नसेल तर इथे मी लिंक देतो, त्याच्यावरती नक्की क्लिक करायचं आहे आणि शिऱ्याचा एपिसोड बघायचा आहे आणि शिऱ्यासोबत हे लोणचं देखील घ्यायचं आहे. पण आई, हे जे लोणचं हे काहीतरी वेगळं आहे, राईट? हे भाज्यांचं लोणचं आहे. भाज्यांचं लोणचं आहे. हा. आणि सध्या आता सीझन खूप छान आहे हिवाळ्याचा. मार्केटमध्ये भाज्याही खूप छान येत आहेत, ताज्या मिळत आहेत. आणि त्यामुळे त्यातल्या काही भाज्या वापरून आपण याचं हे लोणचं करणार आहोत. ओके, सो वेळ न दवडता चटकन बघूयात की ह्याचे इन्ग्रेडियंट्स काय आहेत. इन्ग्रेडियंट्स दाखवण्याच्या आधी तुम्हाला पहिल्यांदा आमच्या ह्या छान किचनची एक टूर देतो. हे जे छान किचन आहे हे पॉटरी डेनच्या छान सिरॅमिकच्या भांड्यांनी सजलंय, नटलंय. आणि ही जी छान सजलेली नटलेली जी भांडी आहेत ह्याच्यातलं एखाद दुसरं भांडं तुमचं सुद्धा होऊ शकतं. कधी, कसं, कुठे, काय जाणून घेण्यासाठी ही जी रेसिपी आहे ही शेवटपर्यंत बघा. शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारीन आणि मग ह्या ज्या काही सुंदर छान सिरॅमिकच्या गोष्टी आहेत ज्या अर्चना देशपांडे यांनी स्वतः हँडमेड केलेल्या आहेत पॉटरी डेनवरनं, त्या तुम्हालाही मिळू शकतात. आणि जर तुम्हाला तसंही शॉपिंग करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी वेबसाईट देतो, त्याच्यावरती क्लिक नक्की करा. दाखवूयात. येस, काय काय लागणार आहे आपल्याला? आपल्याला लागणार आहे फ्लावर, मटार. ओके. मटार कोवळे पाहिजे. अच्छा. गाजराचे बारीक तुकडे करून घेतले. लिंबाचं रस. अच्छा. मिरची पावडर. ह्याचा कैरीचा लोणच्याचा तयार मसाला. मीठ आणि आपलं फोडणीचं साहित्य. सो इतक्या झटपट आणि काय म्हणतात ना, बेसिक इन्ग्रेडियंट मध्ये ही अतिशय कमाल गोष्ट तयार होणार आहे. सो आपण करायला घेऊया नक्की. सो तिकडे छान आता आपण मिक्स करूया सगळं आधी. भाज्या सगळ्या मिक्स करूया आधी. ओके. साधारण याचं सारखं प्रमाण घ्यायचं. हे फ्लावरचे तुरे आहेत, बारीक बारीक तुरे करून घेतले ते सगळे. अच्छा. ओके. फ्लावर घेतला मी. गाजर घेतले. बरोबर. आणि मटारचे कोवळे दाणे. परफेक्ट. हे कॉम्बिनेशन इतकं सुंदर दिसतंय ना की असं खूप टेम्प्ट होतंय. अगदी. आता हे सगळ्या गोष्टी याच्यात एक एक करून मिक्स करूया. ओके. सो काय काय घ्यायचंय आपल्याला? पहिले आपण आधी मिरची पावडर घालायची. ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. अच्छा. यांनी हा तिखटपणा यायला नसतो, पण रंग छान येतो लोणच्याला. म्हणून आपण एक अर्धा चमचा घालूया याच्यामध्ये. ओके. हा लोणच्याचा तयार मसाला आहे. अच्छा. हा घरी केलेला मसाला आहे. हल्ली बाहेर सुद्धा विकत मिळतो, त्यामुळे तुम्ही विकत आणला तरी चालेल. हा एक 1.5 चमचा घालते मी याच्यामध्ये. ओके. लिंबाचा रस घालूया. एक लिंबाचा रस घालते याच्यामध्ये. ओके. आणि चवीपुरतं मीठ घालूया. मीठ घालायचं. चालेल. कमी जास्त प्रत्येकाला जसं लागेल तसं प्रत्येकाने घालायचं. बरोबर. आणि आता हे आधी आपण सगळं आधी मिक्स करूया आणि मग ह्याला एक छान चुरचुरीत अशी फोडणी घालूया. ओके. सो आई जोपर्यंत भाज्या मिक्स करते आणि आम्ही फोडणीला तेल तापत ठेवतोय तोपर्यंत मी तुम्हाला पटकन सांगतो की या लोणच्याला आपल्या इथे किती जुना आणि प्राचीन इतिहास आहे. आज आपल्याला लोणचं दिसलं की तोंडाला पाणी सुटतं, पण त्याच्यामागे खूप मोठा इतिहास आणि शास्त्र आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा आपले व्यापारी लोक 7 समुद्र पार जायचे, खूप मोठमोठ्या प्रवासांना जायचे, तेव्हा त्यांना जेवणाला भाज्या नसायच्या. त्यावेळेला ते काय करायचे, तर बाबा आपल्याकडे ज्या भाज्या ऑलरेडी आपण वाळवून तेल आणि मीठ लावून ठेवले त्या भाज्याच्या सोबत घेऊन जायचे आणि तिथूनच पुढे हळूहळू लोणचं विकसित होत गेलं.
आयुर्वेदाच्या नुसार सुद्धा आपण लोणचं एका ठराविक प्रमाणात खाणं गरजेचं आहे. कारण काय होतं माहिती का, जेव्हा लोणचं आपण खातो ना, त्यांनी आपल्या पोटामधले जे प्रोबायोटिक्स आहेत हे छान ऍक्टिव्हेट होतात, आपली पचनसंस्था ऍक्टिव्हेट होते. पण त्यासाठी ते योग्य प्रमाणात खाणं खूप गरजेचं आहे. आयुर्वेद तर सांगतं की तुमची जशी प्रवृत्ती असेल, कफ वात जे काय तुमची प्रवृत्ती असेल त्याच्यानुसार तेवढ्या प्रमाणातच लोणचं खाल्लं पाहिजे, नाहीतर ते जास्त खाल्लं तर शरीराला अपाय होऊ शकतो. सो आता भाज्या छान मिक्स करून झालेल्या आहे, तुम्हाला लोणच्याचा इतिहास देखील कळलेला आहे. आता फायनल स्टेप म्हणजे त्याला तडका मारणं. त्यासाठी आता आपण गॅस ऑन करून घेऊयात. ओके, तडका पॅन ठेवलाय आपण त्याच्यावर. आणि तेल घालायचं. तेल घालायचं. बरं, थोडं तेल जास्त घाल. तेल जास्त घाल. डाववर तेल घाल. बर, त्याला फोडणी छान बसली पाहिजे ना. करेक्ट. साई बघ किती तेल घालू. थोडीशी घालायचं. अजून. बस बस. बस. आई, हे लोणचं केल्यानंतर किती दिवस साधारण टिकतं? हे 4-5 दिवस टिकतं. पण हे लोणचं शक्यतो फ्रीज मध्ये ठेवा. फ्रीज मध्ये बाहेर ठेवलं ते एखाद्या वेळेला खराब होऊ शकतं. पण फ्रीज मध्ये 4-5 दिवस नक्कीच छान राहतं. अच्छा, सो फ्रीज मध्ये ठेवा, ही आजची महत्वाची टिप आहे. सो तेल तापत आलंय. आता तेल तापल्यानंतर आपल्याला काय काय घालायचं याच्यामध्ये? याच्यात आपण घालायचं आहे मोहरी. मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली पाहिजे. हा, म्हणजे तो त्याचा तडका छान बसतो. करेक्ट. थोडासा अर्धा चमचा हिंग. अर्धा चमचा हिंग. गॅस बंद करायचा. हा, आणि अर्धा चमचा हळद घालायची, म्हणजे मग जळत नाही. जळत नाही. ओके, सो तयार झाला आपला तडका. येस. आता तो काय आपल्याला लोणच्यावरती घालायचा. ओके. हा जो चुर्र आवाज येतो ना फोडणीचा, त्याची एक वेगळीच मजा आहे. खरंय. सो हे मिक्स करून घेऊयात आता. नक्की. सो द मोमेंट आपण त्याला फोडणी घातली त्याचा कलर इतका चेंज झाला. छान. आपण ते तिखट घातलं ना, काश्मीरी लाल मिरच आणि लोणच्याचा मसाला, त्यामुळे दोन्ही आणि त्याचा छान रंग आलाय लोणच्याला. करेक्ट. सो दॅट्स इट. इतकं झटपट होणार आहे हे सगळं प्रकरण. पण मी एक सुचवीन की लोणचं जर दुसऱ्या दिवशी हवं असेल आपल्याला तर तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवा. म्हणजे आपण हे सगळ्या गोष्टी घातलेल्या असतात ते लोणच्यामध्ये छान मुरतात. ओके. आणि मी दुसऱ्या दिवशी खायला ते छान वाटतं लोणचं. सो एक काम करा, या लोणच्याचा एक क्लोज लुक घ्या आणि त्याच्यानंतर आजच्या भागाचा मी प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, ज्याचं उत्तर देऊन पॉट्रीडेंची ही जी काही सुंदर भांडी जी आम्ही इथं ठेवलेली आहेत, तुम्हाला इच्छा होत असेल की ह्याच्यातलं एखादं आपण छान असं संक्रांतीला वाण वगैरे म्हणून द्यावं, तर ती तुम्हाला जिंकायची संधी मिळणार आहे. पण त्याकरता पहिल्यांदा एक क्लोज लुक घ्या, मग प्रश्न आहेच आहे. सो अतिशय झटपट होणारं आपलं ताज्या भाज्यांचं लोणचं तयार आहे. आणि आता येतोय आजचा प्रश्न, ज्या प्रश्नाचं उत्तर देऊन तुम्हाला सुद्धा पॉट्रीडेंची ही मस्त मस्त सिरेमिकची भांडी जिंकता येणार आहेत. आणि त्याच्यासाठी प्रश्न हा आहे की आज आईने सांगितलं की हे लोणचं जपून ठेवण्यासाठी की 4-5 दिवस टिकून राहण्यासाठी त्याची एक स्टोरेजची टिप आईने सांगितलं की एका स्पेसिफिक ठिकाणी हे लोणचं ठेवायला पाहिजे. ती जागा कोणती आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगाल. मी इथे माझा व्हॉट्सअप नंबर देतो आहे, त्याला मला DM करा की जर तुम्हाला सुद्धा अशा छान छान रेसिपी येत असतील तर या प्रश्नाचं उत्तर आणि तुमच्या रेसिपीज दोन्ही आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. आणि आई, जसं आपण पहिल्या भागापासून म्हणतोय की बाबा जेवण झालं की काय म्हणायचं असतं की असंच जेवणावरती प्रेम करत राहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा.